एकदम सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यातील हिरव्या वाटणात बनलेलं हे ग्रीन चिकन एकदा खाऊन पाहिलत ना, तर हॉटेल, रेस्टॉरंट किंवा लग्नातलं चिकन विसरून जाल. इतकं हे टेस्टी आणि डेलिशियस बनतं. शिवाय अगदी लहान मुलंही खातील इतकं सॉफ्ट बनतं. आणि आज मी हे जे ग्रीन चिकन बनवलं आहे ना, यापासून आपण पांढरा किंवा तांबडा रस्साही बनवू शकतो बरं का. आणि मी आज मस्त असा झणझणीत तांबडा रस्सा बनवला आहे. तर हे मस्त असं ग्रीन चिकन आणि झणझणीत तांबडा रस्सा इतकं भारी कॉम्बिनेशन आहे. विषय हार्ड. नमस्ते, मी सत्याच रेसिपी मराठी या चॅनलवर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर सर्वात पहिल्यांदा मी 1 किलो चिकनवरती 2 चमचे व्हिनेगर आणि भरपूर असं पाणी घालून स्वच्छ धुवून घेतलं. व्हिनेगरमुळे चिकन स्वच्छ धुतलं जातं. आता या चिकनमध्ये 1.5 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घातली. चांगलं मिक्स करून घेतलं. आणि आता हे चिकन शिजल्यानंतर अगदी सॉफ्ट शिजलं जावं यासाठी कमीत कमी 1 तास आणि जास्तीत जास्त 4 ते 5 तास झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. तर मी आज 2 तास हे चिकन हळद मिठामध्ये चांगलं मुरवून घेतलं आणि 2 तासानंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले. तेल चांगलं गरम झाल्यानंतर हे हळद मिठामध्ये मुरलेलं चिकन ॲड केलं. आता हे चिकन तेलामध्ये 1-2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं. आणि चिकनला एक कच्चा वास येतो ना, तो वास येऊ नये यासाठी या चिकनमध्ये लगेच पाणी ॲड करायचं नाही. तर इथे पहा, मी 2 मिनिटं चिकन चांगलं परतून घेतलं आणि त्यानंतर या चिकनमध्ये पाणी न घालता यावरती झाकण लावून मंद गॅसवरती 5 मिनिटं शिजण्यासाठी ठेवून दिलं. तोपर्यंत आपण ग्रीन चिकनच्या वाटणाचं साहित्य पाहू. तर पहा, मी येथे 10 ते 12 अख्खे काजू 3 तास भिजत घातले होते. त्यानंतर मी येथे 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचे तुकडे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 छोटी जुडी देठासहित कोथिंबीर आणि अर्धा कप पुदिन्याची पाने घेतली. त्यानंतर पावडर मसाल्यांमध्ये 2 चमचे चिकन मसाला, 1 चमचा जिरे पावडर, 2 चमचे धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घेतला आहे. आता इकडे पहा, आपण चिकनमध्ये अजिबात पाणी घातलं नव्हतं, तरीही अगदी 5 मिनिटात चिकनला अंगचं पाणी सुटलं आहे. आता या स्टेजला या चिकनमध्ये मी 1 लिटर गरम पाणी ऍड केलं. चिकनमध्ये कधीही पाणी ऍड करत असताना गरम पाणीच ऍड करायचं. थंड पाणी ऍड केलं तर चिकन चिवट, वातड, रबरासारखं बनून तयार होतं. आणि गरम पाणी ऍड केलं तर अगदी मस्त सॉफ्ट शिजलं जातं. आता या पाण्यामध्ये पूर्णपणे चिकन शिजवून घ्यायचं नाही. तर पहा, चिकनला अगदी चांगली खळखळून उकळी आल्यानंतर मी गॅस बंद केलं. म्हणजे जवळपास 70 ते 75% चिकन शिजलं गेलं आहे. आता हा पहा, चिकनवरती जो 1 लिटर आळणी रस्सा आहे ना, त्यातील अर्धा लिटर आळणी रस्सा मी तांबडा रस्सा बनवण्यासाठी काढून घेतला. आणि या तांबड्या रश्श्यामध्येही चिकनचे 5 ते 6 पीसेस काढून घेतले. आणि ग्रीन चिकनलाही मस्त अशी टेस्ट यावी यासाठी ग्रीन चिकन बनवणार आहोत, यामध्येही अर्धा रस्सा शिल्लक ठेवला आहे. आता पहिल्यांदा ग्रीन चिकन बनवून घेऊ आणि त्यानंतर झणझणीत तांबडा रस्सा बनवून घेऊ. आता आपण हिरवं वाटण बनवण्यासाठी जे साहित्य पाहिलं होतं ते सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करू. कोथिंबीर, पुदिना, मिरच्या, आलं, लसूण आणि 2 ते 3 तास भिजवून घेतलेले काजू. आता या हिरव्या वाटणाची चांगली बारीक पेस्ट बनावी यासाठी काजूमध्ये जे 2 ते 3 चमचे पाणी होतं तेही या वाटणामध्ये ॲड केलं. आणि हे पहा, किती मस्त हिरवंगार वाटण बनवून तयार झालं आहे. चला आता पटकन ग्रीन चिकन बनवून घेऊयात. तर एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलं आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये 3 मीडियम साईजचे कांदे लांब आणि पातळ आकारामध्ये कट करून घेतले होते ते ॲड केले. आता तेलामध्ये कांदा चांगला सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. तर तुम्ही ग्रीन चिकनच्या भरपूर रेसिपी बघितल्या असतील किंवा केल्या असतील, पण या माझ्या पद्धतीने ग्रीन चिकन आणि तांबडा रस्सा बनवून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. तर इथे पहा, कांद्याला अगदी डार्क सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेतला आणि त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा तिखट मिरची पावडर ॲड केली आणि 1 चमचा तांबडा रस्सा बनवण्यासाठी जो मसाला बनवला आहे तो ॲड केला. हा मसाला मी रस्सा बनवताना नंतर दाखवणारच आहे, पण तुम्ही जर पांढरा रस्सा बनवणार असाल तर हा मसाला ग्रीन चिकनमध्ये नाही टाकला तरीही चालू शकतं. आता मिरची पावडर आणि मसाला 30 सेकंद कांद्यासोबत परतून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये चिकन मसाला, धनेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला ॲड केला.
तसेच आपण बनवून घेतलेलं हिरवं वाटण हे ऍड केलं. तर या चिकन मध्ये आपण जी मिरची पावडर वापरली ती तिखट मिरची पावडर वापरायची. काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली तर चिकनला लाल कलर येतो. आता पहा, हे जे वाटण आहे ना त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मंद गॅसवरती परतून घ्यायचं. हे वाटण मंद गॅसवरती आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतलं गेलं की चिकनला खूप छान टेस्ट येते. तर पहा, मसाल्याच्या साईडने किती मस्त तेल सुटलं आहे. आता यामध्ये मी चिमूटभर ग्रीन कलर ऍड केला आहे. कलर नाही ऍड केला तरीही खूप छान कलर येतो, त्यामुळे तुम्ही कलर नाही वापरला तरीही चालू शकतं. आता आपण जे ग्रीन चिकन करण्यासाठी ठेवलेले चिकन आणि चिकनचा स्टॉक दोन्हीही या मसाल्यामध्ये ऍड केलं आणि त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घातलं, कारण आपण पहिल्यांदा चिकनला मीठ लावून घेतलं होतं. त्यामुळे अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि या चिकनच्या स्टॉक सोबत आणि मसाल्यांसोबत हे चिकन पूर्णपणे शिजवून घ्यायचं. कारण पहिल्यांदा आपण चिकन फक्त 70 ते 75% शिजवून घेतलं होतं आणि त्यानंतर हे असं मसाल्यांसोबत आणि चिकन स्टॉक सोबत पूर्णपणे चिकन शिजवून घेतल्यानंतर चिकनला खूप छान टेस्ट येते. तर आता या चिकनवरती झाकण लावून जवळपास 10 मिनिटं स्लो टू मीडियम फ्लेमवरती चिकन चांगलं शिजवून घेतलं आणि या हिरव्या वाटणामध्ये चिकन शिजत असताना अधूनमधून 1-2 वेळेस चमच्याने तळापासून चांगला हलवून घ्यायचं, म्हणजे चिकन किंवा मसाले तळाला चिकटणार नाहीत. आणि 10 मिनिटानंतर हे चिकन पाहणं बघताच क्षणी खाण्याची इच्छा होत आहे आणि सुगंध तर इतका दरवळत आहे ना. पण अजून तांबडा रस्सा पण बनवायचा आहे, त्यामुळे हे चिकन थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ आणि पटकन झणझणीत असा तांबडा रस्सा बनवायला घेऊयात. तर हा तांबडा रस्सा बनवण्यासाठी खूप जास्त तामझाम करण्याची गरज नाही. तर एक कांदा फोडून आगीवरती भाजून घेतला. त्यानंतर पॅनमध्ये 1 चमचा तीळ, अर्धा चमचा खसखस, 3 चमचे सुक्या नारळाचा खीस, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे. आता हे सर्व मसाले एकत्रित मंद गॅसवरती चांगला सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेतले. तुम्ही जर ओल्या नारळाचा खीस घेतला तरीही चालू शकतं, पण ओल्या नारळाचा खीस सुरुवातीला भाजून घ्या आणि त्यानंतर बाकीचे मसाले भाजून घ्या. तर पहा, अगदी डार्क सोनेरी कलर आल्यानंतर एका प्लेटमध्ये हे मसाले काढून घेतले आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर सुरुवातीला कोरडेच बारीक करून घेतले आणि त्यानंतर यामध्ये आगीवरती भाजून घेतलेला एक कांदा आणि थोडीशी देठासहित कोथिंबीर ऍड केली. तसेच या मसाल्यामध्ये 4 ते 5 चमचे पाणीही ऍड केलं आणि अगदी बारीक असा हा मसाला वाटून घेतला. तर या मसाल्यामध्ये देठासहित कोथिंबीर नक्की वापरा, रश्श्याला खूप छान टेस्ट येते. तर हा जो रश्श्याचा मसाला आपण बनवून घेतला आहे यातीलच मी 1 चमचा मसाला ग्रीन चिकन मध्ये घातला आहे. चला, आता तांबडा रस्सा बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलं. आता हे तेल खूप जास्त गरम करायचं नाही, हलकंसं कोमट करायचं आणि त्यानंतर यामध्ये मी 3 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला ऍड केला. तेल जर जास्त गरम झाला असेल तर हा कांदा लसूण मसाला करपतो, त्यामुळे कोमट तेलामध्ये हा कांदा लसूण मसाला ऍड केला आणि लगेचच आपण बनवून घेतलेला मसालाही घातला. आता हा मसाला आपण सुरुवातीला चांगला भाजून घेतला होता, त्यामुळे आता तेलामध्ये खूप जास्त वेळ भाजण्याची गरज नाही. तर पहा, अगदी 2 मिनिटातच मसाल्याला मस्त असं तेल सुटलं आहे. आता या स्टेजला यामध्ये 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा चिकन मसाला ऍड केला. चांगलं परतून घेतलं आणि यामध्ये आपण बाजूला ठेवलेला चिकन स्टॉक आणि चिकनचे पीस ऍड केले. तुम्ही यामध्ये चिकन पीस स्किप करू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता. तर हा चिकन स्टॉक अर्धा लिटर होता, त्यामुळे मी यामध्ये अजून 2 कप गरम पाणी ऍड केलं आणि हा पहा, काहीही तामझाम न करता अगदी पटकन मस्त झणझणीत तांबडा रस्सा बनवून तयार झाला आहे. आता हा रस्सा सुरुवातीला 2 ते 3 मिनिट हाय फ्लेमवरती आणि त्यानंतर 5 मिनिटं स्लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचा, म्हणजे रश्श्यामध्ये असणारं चिकनही मस्त शिजलं जातं आणि हा तांबडा रस्साही मस्त टेस्टी बनतो. तर मागच्या वेळेस मला कमेंट्स आली होती की स्लो फ्लेमवरती रस्सा शिजवावा, पण या माझ्या पद्धतीने सुरुवातीला 2 ते 3 मिनिटं हाय फ्लेमवरती आणि त्यानंतर 5 मिनिटं स्लो फ्लेमवरती रस्सा शिजवून पहा आणि मग पहा या रश्श्याची टेस्ट किती वाढते. आणि या रश्श्याच्या आणि ग्रीन चिकनच्या कलर स्ट्रक्चरवरून तुमच्या लक्षात येतच असेल की हे किती टेस्टी बनलं असेल.
चला तर ही माझ्या पद्धतीची हॉटेल रेस्टॉरंट लग्नातलं ग्रीन चिकन रस्सा फेल करणारी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि ही माझी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि कमेंट्स करून कशी बनली आहे ते सांगायला विसरू नका. तसेच माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या, म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू, बाय बाय.